जमीन आमच्या हक्काची शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे आता आमचे नेते म्हणले ते काय सांगतील ते ऐका किंवा तुमचं काय म्हणणं आहे हे बघा. कोणी एकच जण बोला, सगळं नाही. कोण बोलणार आहे? साहेबांना बोलू द्या. थांबा. आमच्या दोघा तिघापैकी कोणी शेतकरी बोलतो. दोघा तिघापैकी बोला. सगळ्याला ऐकून जाईल असं बोलू द्या. हो साहेब थोडा त्या साहेब आता हे योग्य आहे बघा नाही तू घेतले बघा बघा हो गेलाच नाही पाहिजे. जर गेला तर आम्ही काय खायचं, आमच्या भावांनी काय घ्यायचं. जर नाही गेला तर बाय चान्स तर शिकवायचं कशावर. जर शक्तीपीठ गेला पैशांनी शिकवलं, पण जर तितक्यातच शेती केली तर तेवढेच पैसे जास्त येतील आणि त्याच पैशांवर माझ्या भावांना शिकवता आले. आणि जर माझ्या भावाला नाहीच नोकरी लागली तर तो शेती करून जगू शकतो. पण जर गेला तर त्याने काय करायचं, कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. आणि आम्ही पण कशा आमच्या जीवावर शिकायचं. तर ते पैसे आले आणि नाही कुठे जमीन भेटली तर तुम्ही आम्हाला जमीन देणार आहात का. आणि हाच रस्ता घालून हा रस्ता घालतायत आणि म्हणतात की विकास होणार आहे. काय विकास होणार आहे. त्या सरकाराला इथे भेटणार जमीन भेटणार ती सुपीक जमीन, त्या सुपीक जमिनीवर तो रस्ता करणार आणि रस्ता करणार आणि त्यावर टॅक्स लावणार आणि तो पैसे सरकार घेणार. आणि आम्हाला काय भेटणार, फक्त थोडेसे पैसे, 4 पैसे भेटले झाले आमचे शेतकरी खुश. एवढंच नाही तर भीती दाखवून पोलीस फोर्स आणून भीती दाखवत आहेत. तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं. नंतर आमच्या गावामध्ये अंगणवाडी पण नाहीये आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. पण हा मोठा रस्ता जातोय त्याला कोण विरोध करतोय का. आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. आम्ही काय खाणार आहोत, आम्ही कशावर शिकणार. कशा करता रोड आहे हे. आमची काय शेतकऱ्याची राख लावून आम्ही सगळ्यांना निवडून दिलं, त्याला गादी बसविलं, त्याला फुलाचा हार घातला. त्यानं आमच्या गळ्या मग शेतकऱ्याच्या खंडराच हार घातले त्यानं आमच्या लेकरांना काय खायचं, काय करायचं. ही जमीन अशी की आमची लक्ष्मी माता, काळी माता अशी आहे. ही परंपरा चलत आली आणि आणखीन किती दिवस चालणार. चंद्र सूर्य तोपर्यंत ही जमीन चालणार आणि लोक पोट भरणार. आणि देवाच्या नावावर रोड काढायचा आणि राक्षसा रक्त प्यायले तर शेतकऱ्याचं रक्त बसून घेतलं त्यानं सगळं. ते बरोबर नाही. आमचा नाही देणार आम्ही. जीव गेला तरी बी गोळ्या खाल म्हणा त्याला इथं येऊन आणि मग जमीन घे म्हणा त्याला. आम्ही जमीन देणार नाही. आमचं हेच म्हणणं आहे. राक्षस आहे ते, माणूस नाही ते. रोडची काय गरज आहे आम्हाला. आम्हाला काय उपयोग आहे आमच्या लेकराला. आमच्या गावाला हे रोज वागायला रोड नाही. एवढा मोठा रोड आमच्या शेतातून चालाय म्हणजे देणार नाहीत. आम्ही देणार नाहीत हे रोड. हा देवाच्या नावाखाली फसवणूक शेतकऱ्याची करायली. कशामुळे करायले फसवणूक. हे कोणाचं कारस्थान आहे. हे राजकीय कारस्थान. लोकशाहीची हुकुमशाही करून हा शेतकरी रोजाचा काढताय रोड. कोण आहे. देवेंद्र फडणवीस. काय करतं देवेंद्र फडणवीस.
पोलीस प्रशासन इथं आणले मारते का 500 पोलीस इथं प्रशासन दिले माणसं 50 आहेत शेतकरी आणि पोलीस 500 दिलेली आहे. कोण दिलेली आहे? देवेंद्र फडणवीसनं. आता सत्ता त्याच्या हातात आहे. पहिली निजामशाहीची हुकुमशाही होती तशी ही हुकुमशाही आज कोण चालवायले? देवेंद्र फडणवीस चालवायला. निजामपेक्षा बेकार परिस्थिती आज शेतकऱ्यावर आलेली. निजाम परिस्थिती तरी ठीक होती. आजची ही बिकट कला कोण आणलेली आहे शेतकऱ्यावर? हे सरकारनं आणलेली. कोण आहे? देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहे याला. या बामणाईनं पहिलंच शेतकऱ्याचं वाटोळं केलेलं आहे आणि आजही हे बामणं शेतकऱ्याच्या मुळावर आलेलेच आहेत. तुमची जमीन चालली आहे. आमची जमीन चालली म्हणून कळकळ लागायली. बोंबीच्या देठापासून कळकळ लागायली आम्हाला. रात्रभर झोप येईन. रात्रंदिवस पोलीस आमच्या गावात उभीच आहे. 2 वाजता पोलीस, 1 वाजता पोलीस, हजारच गस्ता मारायला. काय खाल्ले आम्ही? चोऱ्या केल्यात कोणाच्या? 12:30ला नोटीस आणून घराला लावल्यात लोकांच्या. झोपी दी असतात. नवरदेव जाऊ दिलं नाही मला. नवरदेवाला मंदिरात बूट घालून जाऊ दिलं नाही आम्ही कधी. हा, हे बूट घालून चाललेत मधात. कशामुळे चाललेत? काही न्याय नीती आहे का? काही रस्त्याला देवाचं नाव द्याले. शक्तीपीठ चाललं आणि हे बीट घालून मंदिरात नाचायलेत. ही प्रति आहे का आहे? जगामध्ये म्हणतात की ब्राह्मण फार पवित्र असते आणि त्या ब्राह्मणानं हे करायले का ब्राह्मण? हा, शेतकऱ्याचं सगळं रक्त पिऊन हा ब्राह्मण खुर्चीवर बसला तर बसला सगळ्याचा काटा काढायला. ही नीती आहे का? ही नीती आहे का? न्याय नीतीनं चालवावं काहीतरी. अरे मुख्यमंत्री झाला, पद झालं, सत्ता झाली म्हणजे काय सत्तेवर काम करतो का? महामार्गाला रस्ता देणार का नाही? नाही देणार. मरू द्या आम्हाला, मारू द्या, सगळे गोळ्या घालू द्या इथं, तरी आम्ही शक्तीपीठ होऊ देणार नाही. आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही. आमचा जीव गेला तरी हरकत नाही. आमच्या लेकरा बाळांना आता काय खायचं? शेत गेल्यावर सगळं. हा, त्याच्यानं आमचा जीव गेला तरी हरकत नाही. मग आम्ही हे रोड होऊच देणार नाही. अर्ध्या रात्री येऊन नोटीस. अर्ध्या रात्री कोणत्या टायमाची ड्युटी ह्याची? अर्ध्या रात्री 12 वाजता येऊन नोटीस देतात म्हणजे? कोणत्या टायमाची ड्युटी? तुमची ड्युटी सगळ्याची 10 वाजता चालू होती ना. आमच्या घरात ड्युटी याची 12 वाजता कोणत्या टायमाची यायची? काय म्हणून शेतकऱ्याचा अर्ध्या रात्री दाखवून आज मी मिशन मारले तर उद्याच्याला आम्ही सगळं शेत गेलं. मी कयाच्या जीवावर खाचं काय खाचं? हा, आता आमच्या लेकरा बाळांना काय खाचं? तुम्हाला शेती दिल्या सगळी सांगा. आमची मागणी एवढीच आहे की आमचा जीव गेला तरी हरकत नाही. मग आम्ही हे रोड होऊच देणार नाहीत. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. त्या सरकारला सांगा की शेतकऱ्यानं कयाच्या जीवावर जगायचं काय खाचं? हा, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे म्हणत तिला. हा, असं कसं सरकार आहे शेतकऱ्याच्या जीवावर बसलंय? त्या रोड गेलाच नाही पाहिजे म्हणत सरकारला.